जितकी जास्त स्वामी सेवा तितका जास्त त्रास, असं का बरं? प्रत्येकाच्या बाबतीत असंच घडतं का? प्रत्येक स्वामी सेवेकराच्या बाबतीत असंच घडतं का? स्वामी सेवा खरंच सोडून द्यावी का? असा प्रश्न बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये येत असतो. तर आजचा व्हिडिओ त्याच संदर्भात आहे. चला तर मग बघूया. श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आता काय होतं की आपण बऱ्याचशा अडचणीत असतो आणि त्या अडचणीतून बाहेर निघावं त्यासाठी आपण स्वामी मार्गात आलेलो असतो. कोणीतरी आपल्याला स्वामी मार्ग सांगितलेला असतो किंवा प्रत्यक्ष स्वामी महाराजांनीच आपल्याला त्या मार्गात आणलेलं असतं. मग या स्वामी मार्गात आल्यानंतर आपले दुःख संकट कमी व्हावे असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण उलट काय होतं की आपण स्वामी मार्गात आल्यानंतर आपले संकट, आपला त्रास हा जास्त वाढत असतो. आपल्याला याचा सामना जास्तीत जास्त करावा लागतो. तर तो कशामुळे? आणि या सर्व विचाराच्या गोंधळाने आपल्याला असं वाटतं की खरंच स्वामी सेवा सोडून द्यावी का? स्वामी सेवा सोडून दिलीच पाहिजे, कारण स्वामी सेवेत आल्यानंतर सुद्धा आपल्याला जास्तच त्रास होतो. मग स्वामी सेवा करायचीच का? असं बऱ्याच जणांना प्रश्न येत असतात की स्वामी सेवेमध्ये असं का बरं होतं? उदाहरणार्थ बघा, आपण ज्यावेळेस स्वामी सेवाला सुरुवात करतो, स्वामींचे गुरुवार असो, स्वामींचे पारायण असो, स्वामींचं जे काही व्रत असो त्याला सुरुवात करतो आणि सुरुवात केली नाही तोपर्यंत आपल्यासमोर अडचणी येतात. ती स्वामी सेवा आपल्याकडून पूर्ण न होण्यासाठी अशा बऱ्याच साऱ्या अडचणी येत असतात आणि स्वामी महाराज स्वतःहून त्या अडचणी तयार करत असतात आपल्या मार्गात. कारण त्यांनासुद्धा माहीत असतं की आपण या अडचणीचा सामना करू शकतो की नाही. आपण या अडचणीचा सामना करू शकतो, त्याच्यामुळे आपल्यासमोर ह्या अडचणी स्वामी महाराज आणतात. कारण आपण त्याच्यातून बाहेर निघण्याचा मार्ग कसा काढायचा? बघा, जेवढी आपल्याला जास्त त्रास होतो तेवढा स्वामी सेवा आपण केली पाहिजे. आपला त्रास वाढला ना तर आपण स्वामी सेवा जास्त वाढवली पाहिजे, जेणेकरून आपला हा त्रास कायमचा संपावा. आता बघा, बऱ्याच वेळेस काय होतं, आपण कोणते गुरुवार सुरू केले किंवा काही उपवास सुरू केले की आपल्याला अनेक विघ्न येतात, अडचणी येतात. असं की बऱ्याच वेळेस आपल्या घरात आपण ज्या दिवशी उपवास करतो त्या दिवशी आपल्या घरात मांसाहार आणला जातो. म्हणजे हे सर्व काही मुद्दामून घडतं. मांसाहार आणला जातो, त्याचबरोबर मद्यपान की घरातील व्यक्तीने मद्यपान केलं जातं. अशा बऱ्याच साऱ्या अडचणी आपल्या संदर्भात घडत असतात आणि आपली सेवा कुठेतरी खंडित होते आणि त्याच्यामुळे आपल्याला जास्तच त्रास होतो. आणि आपण स्वामी महाराजांना म्हणतो की मी एवढी श्रद्धेने सेवा केली, एवढी अंतःकरणाने सेवा केली, मग माझ्याच संदर्भात असं का घडतं? माझ्याच वाटेला एवढं दुःख का येतं? बघा, आता बऱ्याच वेळेस काय होतं की आपलं कोणी शेजारी असो किंवा कोण जवळचं असो, मग त्यांच्या कोणती पूजापाठ करत नाहीत, कोणता देवधर्म करत नाही, तरीही त्यांचं खूप चांगलं चालतं असं आपल्याला वाटत असतं की आपण एवढी स्वामी सेवा करतो, आपण एवढा स्वामी मार्ग धरलेला आहे, तरी आपल्या वाटेवरच का संकट, आपल्या सेवेतच का दुःख, असं आपल्याला वाटत असतं. पण खरं तर बघायला गेलं तर त्यांनी गेल्या जन्मी काहीतरी चांगले पुण्य केलेले असावेत, जेणेकरून या जन्मी त्यांना सुखाचे दिवस आलेले आहेत, त्यांना चांगले दिवस आलेले आहेत. आणि आपल्याकडून काहीतरी गेल्या जन्मी काहीतरी चुका झालेल्या असतील किंवा आपल्या हातून काहीतरी घडलेलं असेल, त्याच्यामुळे आपल्या जीवनात या जन्मी खूप अडचणी आलेल्या असतात. असे ज्याचे त्याचे कर्मानुसार भोग ज्याचे त्याला भोगावे लागत असतात. यात स्वामी सेवे मार्गात आल्यामुळे असं झालं आणि तसं झालं याचा विषय नसतो, कारण आपले भोग आपल्याला भोगूनच संपावे लागत असतात. उलट स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर आपला त्रास खूप जास्त वाढतो, दुपटी तिपटीने आपला त्रास वाढतो. पण आपल्याला स्वामी सेवा ही तशीच दुपटी तिपटीने जास्त करायची आहे. आपल्या स्वामी सेवेची स्पीड आपल्याला जास्त वाढवायची आहे, जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही संकट आहेत, जे काही दुःख आहेत, तर ते नाहीसे व्हावे. ते सुद्धा खरं तर स्वामी मार्गात आल्यानंतरच आपल्या जीवनातील हे अडथळे नाहीसे होतात. ते आपले जे काही भोग आहेत ते आपल्याला भोगावे लागतात, पण त्याचा त्रास, त्याची तीव्रता ही खूप प्रमाणात कमी होते आणि ती म्हणजे स्वामींच्या सेवेमुळे.
आपल्याला खूप वाटतं की स्वामी सेवेत आलात आपण, तरी पण आपला त्रास खूप वाढतो आहे. उलट स्वामी महाराज आपल्याला मदत करतात. आपल्याला आपल्याला या त्रासातून, या अडचणीतून बाहेर काढण्याचा ते आपल्याला मार्ग दाखवत असतात. आणि खरं तर स्वामी महाराजांना माहीत असतं की याचीच क्षमता आहे माझ्या परीक्षेत पास होण्याची. म्हणूनच ते आपली एवढी मोठी परीक्षा घेतात, एवढं मोठं संकट आपल्याला देत असतात. कारण त्यांचा आपल्यावर विश्वास असतो. त्यामुळे आपला विश्वास त्यांच्यावरचा अजिबात डगमगू द्यायचा नाही. खूप त्रास असो, जितकी तुम्ही जास्त स्वामी सेवा तितका जास्त त्रास होत असतो. पण वेळ लागतो. पण ज्यावेळेस सर्व काही तुमचे जे काही भोग प्रारब्ध संपतात, त्याच्यानंतर तुमचे सुखाचे दिवस हे येतच असतात. बघा, जितका जास्त त्रास होतो, नंतर त्याच्यानंतर सुखाचे दिवस हे येतच असतात. त्याच्यामुळे धीर सोडायचा नाही. स्वामी महाराजांवर विश्वास ठेवायचा की एक ना एक दिवस माझं चांगलं होणार. स्वामी महाराज माझी नक्की मदत करणार. स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद माझ्यावर राहणार. हा विश्वास तुम्ही स्वामी महाराजांवर ठेवून बघा. आणि बघा, तुम्हाला या स्वामी सेवेत आल्यानंतर किती छान अनुभूती येते की तुम्ही या स्वामी मार्गातून बाहेर निघू शकणार नाही. इतका हा स्वामी महाराजांचा प्रभावी स्वामी मार्ग आहे. त्यामुळे तुम्ही जेवढी होईल तेवढी जास्त स्वामी सेवा करा. हळूहळू का होईना, उशीर लागेल, पण तुम्हाला याचं फळ स्वामी महाराज नक्कीच देतात. त्याच्यामुळे आपली स्वामी सेवा ही सोडायची नाही. कितीही संकट येऊ द्या आणि कितीही अडचणी येऊ द्या, स्वामी मार्ग हा सोडायचा नाही. आणि स्वामी सेवा ही शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत करायची. फक्त फळाची चिंता करायची नाही. कारण स्वामी महाराज आपल्यासाठी जे योग्य आहे ते आपल्याला देतच असतात. त्यामुळे कर्म करत राहा. चला तर मग, श्री स्वामी समर्थ.